नाही, आज आपण निघालोय मुंबईला जायला. थंडी लागते कडाक्याची भाई. आता 6 वाजले पण भाई मी 4:30ला निघालोय कणकवलीवरून. तर आता मी आहे राजापूरच्या पुढे पुढे आहे मी जरा अजून. आणि आता ह्याच्या साईडला चालू देवरूप मार्गे जातोय. तर मी येते रंगबिरंगी लाईटिंग वाली बस आणि लागते भाई खतरनाक थंडी. किलो किलो चालवावी लागणार. थंडी लागते भाई थंडी. होय होय होय. आता हा रस्ता झालाय छोटा देवरूपचा मार्ग आहे तो आणि डेंजरस. तर आपण असा विचार चालला आहे की यार हायवे कसा बरा वाटतो यार. हे त्याला हे रस्ते थोडे असे पाळत यार काय मला तो हो चालूया. आपल्याला काही घाई नाही मुंबईला पोचायला. तुझा हायवे लागला जरा उजेड लाग झाला का जरा बरं अजून वाटतं. जरा जवळ तर वॉर्म वाटलं पाहिजे होतं. बंद करते भाई 40ला हात लावून ठेवतो. हो थंडी लागते. हा पण मजा येते. मी 4:30ला निघालोय. तर आपण काय राहायचे टाइमचे पक्के आहोत. आपल्याला काय नाही क्रूज कंट्रोलची गरज नाही. क्लीन करत जाणार नाही. तर आपण बाई टाइमचे पक्के आहोत. आपल्याला काही असं हो 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 हा म्हणजे यार shit. आपण काय असं टाइमपास करत नाही. आपण लवकर टाइम झाला का आपण इतकं टायमावर उठायचं टायमावर रेडी व्हायचं टायमावर निघायचं. आपला हात पडलाय भाई. थंडी लागते आई. कुडकुडायला होत्या फॉक कुडकुडणारे घटे अक्षय फॉक. तोंडातून वाफा निघतात. इंजिन टेम्परेचर पहिल्यांदा 68 डिग्रीजवर थांबलंय का थंडीसाठी. इंजिनच गरम होत नाही आहे एवढ्या थंडीवर. हो आता 68 म्हणजे जास्त टेम्परेचर नाही आहे इंजिन साठी. हे कमी आहे. नॉर्मली 84-85 वर असतं लाईक नॉर्मल टेम्परेचर मध्ये एकदम. जेव्हा ॲम्बियंट टेम्परेचर किती 25 पण असेल ना 25-26च्या आसपास तरी पण इंजिन कुलेट टेम्परेचर आपलं एवढं असतं किती 84-85 डिग्री सेल्सिअस. आणि फास्ट चालवली तर 82-80 मिनिमम. 68 भाई पहिल्यांदा राहिला एवढा. ते पण 70 किलोमीटर चालवून 68 किलोमीटर 75 किलोमीटर चालवून 68 डिग्री सेल्सिअस. काय दिसत तर नसणार रोडवर फक्त एवढंच दिसतंय तुम्हाला. मी जरा उजाडल्यावर परत येतो तोपर्यंत चला. मी थंडी सहन करतो तुम्ही. इकडे माती आहे म्हणून आपण पाऊस सुरू घेतोय. पुढे दुकान लागले 70 किलोमीटर काय नाही शेत किती पण चांगली ऐकतो भाई. सीट भाई खूप बारीक आहे. isn't made for touring man. सीट उजाडते उजाडते सूर्य देवा जरा जरा कृपा कर जरा धरती दे देवा. जरा जास्त देऊ नको नंतर त्रास होईल मला. आज जमले आहेत माझे भाई. आज जमले आहेत माझे. थांबलं पाहिजे जरा पण काय थांबायला जागाच नाही. तेव्हा हायवे लागला पाहिजे लवकर तेव्हा जरा थांबून कुठेतरी. हा काय नजारे आहेत यार. अर्ली मॉर्निंग फिरायची हा मजा आहे. थंडी थंडी सणा येते भाई फक्त. नाम बनायला लागला माझं थंडी आता.
बर्फच पडायचं बाकी आहे ना ते हा कुठला तरी बीच बसतोय आपल्याला माहिती नाही गोष्ट आहे मोस्टली तरी गोवा कोल्हापूरचा टाईप काहीतरी माहिती आपल्याला नाही माहिती जेव्हा बनेल तेव्हा चालू होईल तेव्हा वाढताय क्यों मैं कहूँ कि कुछ बात है, क्यों मैं सोचूं दिन है या रात है, क्यों मैं जानूं कि ना एक यही सवाल है अंधेरे में इंतजार है। खराब असू शकतो काय आता देवरुख समथिंग 14-13 14-16 किलोमीटर होतं वाटतं 16 का 13 आठवत नाही मला पण 34 किलोमीटर आहे आता तर आता देवरुख देवरुख झालं का ते आपण काय म्हणतो फक्त हायवेवर एकदा पोहोचलो ना तर आपण मॅप काढून टाकतो आपल्या गरज नाही देवरुख मार्गे मला मॅप ब्युटी बघता बघता इथे खात्यात मारायचं घरात चालवतात ना सकाळी इकडं उठलं सकाळी निघाल्याचा फायदा काय आहे आता बघा मी न बघता न ब्रेक घेता 8 किलोमीटर चाललो आणि मी आता विदाउट ब्रेक तर सकाळी कसं पटपट आपण हे करू शकतो 4:30 5:30 6:30 2 तासात मी 100 किलोमीटर झाले म्हणजे आता कारण कसं सकाळी आपण फ्रेश असतो पटपट सगळे किलोमीटर घेतले ना थोडेसे का कसं बरं असतं जरा मग नंतर कसं आपण आरामात एक घेत जाऊ शकतो पटपट करत ते सांगतो खायला प्यायला वॉटेवर सांगू द्यायला गन्ने ज्यूस प्यायला वॉटेवर मगाशी काय झालेलं हायवेवर अंधार होता आणि त्या स्ट्रीट लाईट नाही बरं हायवेवर फक्त ब्रिज बी लागला ना मोठा का स्ट्रीट लाईट आहे नाही तर स्ट्रीट लाईटच नाही मुंबई गोवा हायवेला तर स्ट्रीट काय झाला तर कसं झाला अंधारात वाटतं रात्री दुर्दैवाने एक कुत्रा तिकडे मेलेला होता ऍक्सिडेंट झालेला होता पण कुत्रे अशी आता काय कसं सांगतो आता कुत्रे आता आहे सगळे कारण एक तर हे भाई न बघता मध्येच घुसतात त्यांना समजत नाही हॉर्न वन मारलेला कुत्र्यांना मुंबईच्या कुत्र्यांना समजतात की हॉर्न मारल्याने तर बाजू घडवला पाहिजे त्याला मुंबईच्या कुत्र्यांचं माहिती असतं की बाजू घडवला पाहिजे त्याला पण इथल्या कुत्र्यांना माहिती नाही की बाजू घडवता की नाही बाजू घडवता की नाही त्याने मध्येच मरतात तर तो हायवेवर एक कुत्रा मेलेला होता तर कसं झाला मेलेला होता तर ठीक आहे आणि त्याचं काय आपण करू नाही शकत पण दुसरा कुत्रा त्याच्या स्पॉटच्या 5 फूट पुढे भागत होता आणि मी येत होतो 60 स्पीड होतो तर मी येत होतो मला अंधारात दिसत नाही काय झालं ना त्या स्ट्रीट लाईट स्ट्रीट लाईटच्या खाली त्याच्या उजेडात तो दिसला तेव्हा तो अरे भाई हा मध्ये उभा आहे मी काय करतोय हसतोय आणि त्याच्या 5 फूट पुढे मेलेला आहे कुत्रा ऑलरेडी त्याला ऍटलीस्ट थोडा उजेड जरी झाला थोडी थंडी कमी झाली ब्रेकपॅड चेंज करायचे होते आणि त्याच्या पण मुहूर्त नाही मुंबईला गेल्यावर सगळं मिक्स करणार नाही सीबीएसच्या सर्व्हिस सेंटरवर मला भरोसाच नाही आता येणार केव्हा येणार उद्या येणार नंतर येणार कधी येणार काय होणार माहिती काय सगळे काही म्हणून ऑर्डर केला पार्ट तर लोक टाइमपास करतो हे बघा आपण थंडीची मजा घेत टेम्पोमध्ये टेम्पोच्या मागे ब्लँकेट घेऊन मस्त पडले आहेत बायका गुड मॉर्निंग विजांलेले आहे तसं छोटे छोटे देवरूप पासून ते छोटे छोटे स्पीड ब्रेकर घेत आहे ओ माय गुडनेस
संगमेश्वर अजून 10-12 किलोमीटर लांब आहे अजून. असं धुक्यात लपेट सगळं मस्त धुकं. हे गणपती हेल्मेटची काच जावं लागणार आहे. कारण आता काच बंद करायची वेळ आली आहे गाडीची, आपलं हेल्मेटची. हा नाक करताय रे थंडीमुळे. हेल्मेट मध्ये वाफ जमते. बारा किलोमीटर दाखवत आहे. आता चिपळूण 8:30 पावणे 9 वाजता 9-9:30 पर्यंत चिपळूण गाठणार आपण. महाड 80 किलोमीटर. कोणता घाट आहे ते पण माहिती नाही अजून. कॉन्क्रीटच्या रस्त्यांचं नाव हे आता हा प्लेन मस्त रस्ता आहे. हा कॉन्क्रीटचा रस्ता वाटत पण पण सगळं असे रस्ते तुले आता उघड खावड कॉन्क्रीट कसं बनवता आता वाटतं तो डेंजरस टर्न आहे म्हणून त्याला स्पीड ब्रेकर जास्त आहे. आणि माझ्या स्पीड रनवर स्पीड ब्रेकर हा टर्न खूप डेंजरस आहे. असं थांबत राहिलं तर मग पोचलो मुंबईला मी आज. पण नजारे लुक्स बघू. नजारे असे आहेत की थांबलं पाहिजे थोडा वेळा. मस्त. दिस इज पीस. हीच तर मजा आहे. नजारे घेणं फक्त पळवण्यात काय फायदा. कुठलं ट्रेन आहे काय माहिती. इथे येते सकाळ झाली आता. खेड आता खेळलाय आता काय टायमाला खेळला कुठे ट्रेन काय माहिती. खेड सोडलाय वाटतं ना. खेड आहे गेला. खेड आहे ना. ही शांतता जरा अजून मशक्कत करायला परत. हा गोष्टी घाट आहे. हा महाड 45 दाखवत आहे. महाड 45 किलोमीटर 40 महाड म्हणजे 1 तासात 1 तासात महाड. बघूया
का पुढे पुढेच जातो. मग आज किती तास गाडी आहे 500 मीटर म्हणजे यार त्या खात्या फालतू रस्ता आपत्ती आता गाडी असते यार टेन्शन आहे यार. आणि क्रेटावाले असे का चुकी असतात तरी. आता एक मस्त चाय भेटली ना तिथे. आता चाय किंवा मस्त कॉफी आता कुठे आम्ही ऑलमोस्ट मी आता माणगावला पोहोचून खरं 7:30 वाजता 6 तासात मी माणगावला पोहोचलोय. टक्कवलीच्या माणगाव कमी आहे जास्त कमीच वाटतंय मला तरी. गुगल टाइम 10 तास 6 तासात घरी किती वाजता बसतो काय मी आता फिरावळला तर मला पूर्ण वरून पूर्ण मुंबई गाठून मला फिरा रोडला पोचायचं. कुठे पोचले मला समजत नाही. कुठे पोचतोय ते पुढे थांबलं पाहिजे. तर मित्रांनो आपण फास्ट फॉरवर्ड झालेलो आहोत जरा फ्युचर मध्ये. जस्ट किडिंग. मी बॅटरी संपली म्हणून चार्जिंगला लावलेला कॅमेरा आता काय थांबून जरी चार्जिंग पर्यंत चाललो पुढे चालता आलो पेन पर्यंत. माणगाव ते पेन आपल्याला टाइम किती लागला तिथेच बघून नसते. हा परत कमी कमी टाइम मध्ये झालंय. जास्त पण नाही इतका पण नाही कमी टाइम मध्ये पण नाही आहे की रेकॉर्ड ब्रेकिंग आहे काय आहे घंटा टाइम. खूप माणगावच्या नंतर खूप डायव्हर्जन झाली खूप भरपूर येतात. डायव्हर्जन झाले खराब रस्ते सेवर जॉब वगैरे रस्ते त्याच्यानंतर अजून खराब लेट झाला थोडा ना. बघू आता मुंबईला नाही वाशी पेठ आलं ना मुंबईच्या जवळ आता आहे ना हायवे पुरा होणार आता मुंबई हायवे. आणि तिकडे जाऊन विचार करत होतो मी आज तर संडेला का निघालो कारण माझं मला हे करायचं. मी विचार केला आपण मुंबईतून जाणार तर आपण ट्रॉफिक नको भेटायला वीकडे म्हणून म्हणून आपण आजच थंडी खाऊया. दुपारपर्यंत काय आरामात पोहोचलं तरी मग ट्राफिक नाही भेटला पाहिजे असेल तरी पण जरा कमी असेल थंडी. चला आता आपण पोहोचतोय पळसच्या नाक्याला. आता कुठून जायचं आहे आपल्याला JNPT वरून जायचं होतं मला ऑब्विसली. Shopify.
चला मित्रांनो, बाय बाय. भेटूया नेक्स्ट राईड मध्ये. इथे एक आपली संपली आहे आजची कोकण राईड. चला तर बाय बाय. संपली आपली कोकण राईड. आपण पोहोचलोय आता, पोहोचायला आलोय तसं घरी. तर आता माझ्या आधी बरं वाटलं या राईड करून. इतकी मोठी चॅट शेअर करीन माझे इंस्टाग्रामवर. तर मला फॉलोवर आहे इंस्टाग्रामवर. मी कधी कधी युजर आय डी मेन्शन करतो. हा रोड बनला, तो कधी बनणार? चला बाय बाय. खत्म. So please whatever. I want to reach 1 million likes. So please Okay, thank you. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.